महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात भक्तीच्या उन्मादानं भरून राहिलेलं परमदैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तसंच ज्ञानोबा तुकोबा ही महाराष्ट्राची भावदैवत आहेत. महाराष्ट्रातील वारी या आध्यात्मिक भक्ती सोहळ्याला सामाजिक परिवर्तनाचा मोठा इतिहास आहे. ज्ञानदेवांनी रचलेल्या या भागवत वैष्णव धर्माच्या लोक चळवळीत श्री विठ्ठल भक्तीच्या परिसस्पर्शानं त्या काळात आणि पुढेही अनेक शतकं 18 पगड जातीतले अनेक संत झाले. संतांच्या या मांदियाळीनं विश्वस्व धर्म सुरे पाहो हे ज्ञानदेवांचं स्वप्न उराशी बाळगत सामाजिक नीतिमत्ता, सदाचार, चारित्र्य, एकता, समता, बंधुता, परस्पर सहकार्य आणि सहचर्य या नीतिमूल्यांचं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरण केलं. या कार्याचं प्रतिबिंब आजही आपल्याला वारी सोहळ्यात अनुभवायला मिळतं. वारी हे संतांच्या या तत्वज्ञानाचं लोकविद्यापीठ आहे. ह्याच लोकविद्यापीठाचं कार्य समाज शिक्षक असणाऱ्या आणि समाज कल्याणासाठी सतत जागल्याची भूमिका बजावणाऱ्या पत्रकाराच्या नजरेतून जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करत आहोत. यासाठी गेली 30 वर्ष वारी सोहळ्याचं विविध वृत्तपत्रांसाठी वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री शंकर टेमघरे यांच्या बरोबरची चर्चा आपण या दुसऱ्या भागातही करणार आहोत. शंकरजी, वारी सोहळा पत्रकाराच्या नजरेतून या विशेष वार्ता कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शंकरजी, 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केला आणि 2000 सालानंतर वारीचं स्वरूपही विविध अंगांनी खूपच बदलत गेलं. तेव्हा गेल्या 3 दशकाच्या वारी सोहळ्याचे आपण साक्षीदार आहात. प्रकर्षानं पत्रकाराला जाणवतं त्या सामाजिक परिवर्तनाचे सुद्धा तुम्ही पत्रकार म्हणून साक्षीदार आहात. तेव्हा या 3 दशकातला कसा एक दशक बदल होत गेला याबद्दल तुम्ही काही सांगा. वारी 3 दशकातली जर विचार केला तर 2000च्या पूर्वी काही साधनं नव्हती वारीला. बरोबर. त्यावेळेला त्याच्या आधीही बैलगाड्या यायच्या काही ठिकाणी, नंतर मग ट्रक सुरू झाल्या. ट्रक पण लिमिटेड दिंड्यांच्या असायच्या, त्याच्यामध्ये कंदील असायचे किंवा बत्ती असायची, ती त्याच्यामध्ये वारी व्हायची. पण जसा जसा काळ बदलत गेला 2000 नंतर प्रामुख्याने त्यात बदल होत गेले. वाहनं वाढत गेली, त्या लाईट आणि या सगळ्या अत्याधुनिक यंत्रणा आल्या. तसं वारीनी ही काट टाकली. वारी ही आधुनिक व्हायला लागली. त्याच्यामध्ये लोकांना सुविधा मिळण्यासाठी जे काही करायला लागायचं ते प्रयत्न दिंड्यांकडून व्हायला लागले पहिले. बरोबर. आणि अजूनही काही परंपरा दिंड्यांच्या पाळल्या जातात, पण आधुनिकता नाही थांबलेली. म्हणजे आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर हा जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जसा वाढला तसा तो वारीतही वाढला. आणि पैशाचा पुरवठा हा सुद्धा वारीमध्ये चांगल्या अर्थाने खूप वाढला. 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. एकतर पहिली गोष्ट म्हणजे निष्ठेने परंपरागत चालणारी जी वारकरी परंपरा आहे, त्याच्या ज्या दिंड्या आहेत की ज्या वर्षानुवर्ष चालतायत आणि त्या सगळ्या परंपरा फॉलो करतायत. पण जसं जसं लोक वाढली तशा तशा दिंड्यांची संख्या पण वाढली. तर ते नियम जे आचरणात आणायला पाहिजे ते काही अंशी आता ज्या संख्या वाढली त्या मानाने ते कमी दिसत आहेत. मला मागे पडत चालली. म्हणजे पहिल्या समजा आता 250 दिंड्या ज्या आहेत त्यांना ऑफिशियल नंबर दिलेले आहेत, तर त्यांच्या सरासरी 30 वर्षापूर्वी वारीला येणारे वारकरी किती लाखामध्ये होते? म्हणजे मला तरी वाटतं, मी जे बघितलं 98-99 ला तर 25 ते 30 हजार वारकरी असायचे. अच्छा, हजारामध्ये? 50,000 आत वारी होती. एक ठिकाणी माणूस थांबला, आम्ही समजा आपल्याला वारी जाऊ द्यायची असेल तर सरासरी अर्धा पाऊण तासात वारी पास व्हायची. तशी आत्ताची कंडिशन नाही. आता सकाळी उभा राहायला माणूस संध्याकाळपर्यंत जरी उभा राहिला तरी वारी चालूच असते. म्हणजे त्यातला फ्लो चालू असतो. काही पुढे चालतात, काही मागे चालतात. सरासरी संख्या वारीची किती आहे आता तुमच्या दृष्टीने? आता ज्ञानेश्वर महाराजांबरोबर 5-5.5 लाखाच्या जवळपास समाज असतो फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर. आणि तुकाराम महाराजांबरोबर 3-3.5-4 लाख जवळजवळ लोक असतात. आणि शिवाय तुम्ही 10 पालख्यांचं कॉर्डिनेशन बातम्यांसाठी तुम्ही दैनिक सकाळसाठी करता. 10 मानाच्या सर्व संतांच्या पालख्या, त्या 10 मानाच्या पालख्यांमध्ये सुद्धा चालणारे वारकरी, असा एकूण पंढरपूरमध्ये येणारा वारकरी समुदाय आता 2026 साली किंवा 2025 साली किती तुम्हाला वाटतोय? तसा सगळा पंढरपूरमध्ये येणारा म्हणजे वारी बरोबर येणारा आणि डायरेक्ट वाहनांनी येणारा हा 15 ते 20 लाखाच्या दरम्यान जातो. आणि फक्त वारी बरोबर जाणारा हा सर्व 10 पालख्या सोहळ्यांचा जरी धरला ना तरी 12 ते 13 लाखापर्यंत लोक असतात. कारण हे सोहळे छोटे छोटे होते पहिले. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात पण लोक आता खूप वाढले, मुक्ताईंच्या सोहळ्यात वाढली, सोपानदेवांच्या सोहळ्यात वाढली, एकनाथांबरोबर वाढली. हे सगळ्या संतांच्या सोहळ्याबरोबर दिंड्या वाढत चालल्यात. म्हणजे प्रत्येक सोहळ्यामध्ये 100, 70, 80 अशा दिंड्या आहेत. या अनुषंगाने मग या 15-20 लाखांच्या वारकऱ्यांचं आणि वारीचं व्यवस्थापन हे तुम्हाला कसं वाटतंय?
आत्ताच्या काळामध्ये पाहिलं तर 2 टप्पे त्याच्यामध्ये आहे. एक तर वारीच्या परंपरेने चालणाऱ्या दिंड्या, क्रमांकाने चालणाऱ्या दिंड्या ह्या, आणि कडेने चालणारा मॉब तेवढाच आहे. त्याचबरोबर हौशे, नवशे, हे गौशे. सगळे त्यात येतात. बर. जे दिंडीत सहभागी नाहीत, पण असे काही आहेत की मला पैसे भरता येत नाही दिंडीमध्ये, पण मला वारी करायची, हा भाव शुद्ध असतो म्हणून तो कडेने चालतो किंवा पुढे चालतो किंवा मागे चालतो. पण हौशे गौशे नवशे त्याच असतात, कारण दिंडीत तर काय त्यांना घेणार नाही. त्याचबरोबर विशेष दिंड्या पण आहेत, म्हणजे आयटीच्या तरुणांची काही दिंडी आता गेल्या असते 5-6 वर्षापासून आयटी दिंडी किंवा आता या वर्षीपासून एआय दिंडी पण नव्याने यायला लागली. किंवा केवळ महिलांची दिंडी असते. वारी ग्लोबल आता झाली आहे. वारी ग्लोबल वारी म्हणून काही देशातनं, बाहेरच्या देशातनं आता पादुका यायला लागल्या. किंवा शहरी भागातील काही महिला पुरुषांच्या पण विशेष दिंड्या. सगळ्या परिसरामधून सगळ्या भागातली लोक याच्यामध्ये आहेत. तर याच अनुषंगाने प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या मोबाईल क्रांती आणि इंटरनेट यामुळे समाज माध्यमावर वारी ही अतिशय आता लोकप्रिय आणि गाजत चालली. याचाच परिणाम आपण आता बोलत असं परदेशातनं आता वारी लोक यायला लागली आहेत, अनेक देशांचा प्रवास करून. तेव्हा या समाज माध्यमावरच्या वारीचा चांगला आणि वाईट असा परिणाम तुम्हाला काय जाणवतो? फार जाणवतोय. ह्याबाबत तर फार बोलता येईल. आता जे मोबाईल क्रांती झाली त्याच्यामध्ये पहिले आम्ही ठराविक पत्रकार म्हणून, प्रतिनिधी म्हणून जायचो किंवा फोटोग्राफर आला तर एखाद दुसराच असायचा. आता 5 लाख वारकरी असतील तर त्यातले 4 लाख फोटोग्राफर असतात ते. बरोबर. 4 लाख व्हिडिओ कॅमेरामन असतात ते. पण त्याच्यामध्ये एक धोका असा वाढतोय की माहितीशिवाय लोक पाठवतात. काही गोष्टी माहिती नसतात की ही परंपरा काय आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही नक्की तंत्रज्ञान वापरा, पण तुम्ही त्यांचं ऐका, त्यांचा अनुकरण करा आणि मग तुम्ही स्वतःमध्ये ते उतरवा. म्हणजे वारी आणि वारीची परंपरा आणि त्याच्यातली आध्यात्मिकता, गोडी ते जाणून घेऊन त्याचा वापर केला गेला. थोडंसं तुम्ही अनुभवलं ना 1 वर्ष, तर पुढच्या वर्षी तुम्ही अतिशय चांगला वापर करून तंत्रज्ञानाचा तुम्ही वारी पुढे नेऊ शकता. सध्या वारीवर अनेक चित्रपटही येतात. वारीच्या मधले एखाद्या दिंडीतला मानवतावादी प्रसंग किंवा कुठलाही त्याबद्दल सिनेमा विशेषत्वाने केले जातात, चांगले चालतात. शिवाय माहितीपटही अनेक प्रकारे वारीची बद्दलचे निर्माण झालेत, विविध भाषांमधून झालेत. परदेशी लोक सुद्धा माहितीपट तयार करण्यासाठी वारीमध्ये सहभागी होतात. तेव्हा हे सगळे खरं चांगले परिणाम आहेत सोशल मीडियाचे. पण नकारात्मक परिणाम म्हणजे खूप घाई करून आपण पटकन दुसऱ्या मिनिटाला मी फेसबुकला पाठवलं पाहिजे, मी अपडेट झालो पाहिजे, हे जे आहे ना, थोडा विचार करून करावं की आपण हे पाठवल्यानंतर समाजावर काय परिणाम होईल. आपण काही गोष्टी त्या दाखवतोय, नकारात्मक असेल किंवा सकारात्मक. ते नकारात्मक परिणाम सुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की दिखाऊपणा हा खूप आलाय आणि बाजारीकरण पण वारीचं झालंय? बाजारीकरणाचा विषय हा थोडा वेगळा आहे. मला द्यायचं आहे तर मी दाखवून नाही देणार, मी कधी देईल हे कळणार नाही. पण तसं होत नाही. काही ठिकाणी दाखवण्यासाठी पण दिलं जातं. म्हणजे आर्थिक उलाढाल सुद्धा वारीतली प्रचंड प्रमाणात वाढली आहे. काही कोटीमध्ये आहे, पण त्याचा खर्च आणि हे सगळे दिंडी प्रमुख ते सगळं घेतात. पण म्हणाल तर ते खूप मोठ्या प्रकारे म्हणजे कोट्यवधी रुपयाची उलाढाल आहे. धार्मिक पर्यटन वारीच्या अनुषंगाने होतंय. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये धार्मिक पर्यटन होतं, पण नंतर तो वारकरी होऊन जातोय. तुम्ही 1 वर्ष पर्यटनाला जाता, पण तो पुढच्या वर्षी रेग्युलर वारकरी होतो मॅडम. तो वारकरी होतो हे त्याचं खरं तर गमक आहे. कारण त्याला कळती ती वारी. तुम्ही अनुभवाचा जो म्हणतो ना आपण, अनुभवाची ती गोष्ट आहे वारी. खरं. आता लोक काय करतात, मुलं 1 टप्पा चालतात ते, मग 1 टप्पा चालल्यानंतर पुढच्या वर्षी तो पुढचा टप्पा चालतोय. बरोबर. असं पंढरपूर पर्यंत जातात ते. म्हणजे हा अनुभव त्याला लक्षात येते की इथं काहीतरी वेगळं आहे, ऊर्जा आहे, इथं सकारात्मक भाव आहे. फक्त त्याने तो उपभोगताना थोडंसं वारकऱ्यांचे आदर्श घ्यावेत, बरोबर, आणि मग त्याचा प्रसार करावा त्याचा. म्हणजे वारकरी हे संतांच्या तत्वज्ञानावर चालणारे आहेत, त्यानुसार आचरण करणारे आहेत. तेव्हा वारी चालायच्या आधी संतांच्या तत्वज्ञानाचाही थोडासा अभ्यास केला पाहिजे. शासनाकडून ही वारी जास्तीत जास्त सुव्यवस्थित आणि चांगली आणि वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शासन त्यांच्या पातळीवर सगळं व्यवस्थापन करतं. म्हणजे पूर्वी एवढे होते? पूर्वी एवढं नव्हतं. एकतर वारी हा विषय मॅडम असा आहे की वारकरी हा कायिक, वाचिक आणि मानसिक ही साधना म्हणून त्याच्याकडे पाहत होते, जास्त पाहतो, अजूनही पाहतो. निष्ठावान वारकऱ्याला किती सुविधा शासनाने दिल्यात याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त पहिल्यांदा जे करत नव्हते म्हणजे ते त्यांच्या पातळीवर
व्यवस्थित करत होते. त्यावेळेला ट्रॅफिक जाम होत नव्हती. त्यावेळेला पाणी एका टँकरचं पुरायचं किंवा पाणी आणायला जायला टँकर लवकर येत असायचा. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण जशी वारीच्या संख्येत वाढ झाली लोकांच्या, त्यानुसार प्रशासनाचा सहभाग वाढत गेला, व्यवस्थापनामध्ये वाढत गेला. कारण आता लोक वाढतायत तर त्यांना दिलं पाहिजे. बरोबर. किंवा पहिल्या जुन्या लोकांना आहे त्यांना मिळत नव्हतं. बरोबर. म्हणून मग नंतर प्रशासन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं. निर्मल वारी सुरू केली काही वर्षापूर्वी सरकारने. अतिशय चांगला उपक्रम आहे. हरित वारी पण आहे. तर त्याच्यामध्ये वारकऱ्यांना सुविधा दिल्या तर त्याचा वापर करतात. या सगळ्या विविध सेवा सुविधा या चालू आहेत, तरी सुद्धा अतिशय खटकणारी अशी एखादी गोष्ट तुम्हाला वाटते का आत्ता वारीमध्ये? खटकणारे असं नाहीये. जे कडेनी चालतात, अनकंट्रोल मॉप मी म्हणेल त्याला, की जो मुख्य दिंडीच्या सोहळ्यासोबत जो कडेनी चालतोय तो मॉप, त्याच्यावर कंट्रोल आणणं फार गरजेचं आहे आगामी काळामध्ये. कारण ते सगळं व्यवस्थापन बिघडवायला लागलंय असं वाटतं. पण त्याला भाविक तर म्हणावाच लागतो आपल्याला. तो पंढरीच्या वाटेने चालतोय. फक्त चोऱ्यांचं प्रमाण वाढणं, फसवणुकीचं प्रमाण नाही मॅडम. म्हणजे माझ्या दृष्टीनं तर चोऱ्यांचं प्रमाण वाढण्यासाठी हा म्हणजे 10 लाख लोकांमध्ये 3 चोऱ्या होण्यामध्ये जेवढा प्रमाण आहे अशा प्रकारचं असतं. कमी, फार कमी आहे. मोठी घटना पण नाही. 1-2 मोठ्या घटना सोडल्या की बाबा एका दिंडीवर एक दरोडा पडला होता. पण त्यानंतरची जे काही सुविधा सरकारने केल्या आणि स्वयंशिस्तीने काही लोक पण सुरक्षितता सुद्धा तेवढीच आता पुरवतं. आता सुरक्षितता म्हणजे आता एकतर वाहतुकीचा प्रश्न होता. वाहतुकीचा प्रश्न आता सरकारने मोठा केल्यावर रस्ता मोठे झालेले आहेत. आता राहण्याचे तळ कमी पडू लागलेले आहेत. तळाचा प्रश्न आहे मोठा. आणि एक नवीन पिढी इथे येणार, त्यांना त्याचं आकर्षण आहे. पंढरपूर क्षेत्रातल्या काही सुविधांबद्दल तुम्हाला वाटतं? पहिल्या तर सुविधा काहीच नव्हत्या. लोक आता खूप येतात, तर त्याच्यातलं काही त्यात आता करावंच लागणार आहे. कारण आता गेल्या 2-3 वर्षापासून तर फार म्हणजे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण होती. तरी त्यांनी चंद्रभागेत जे काय गर्दी व्हायची ती त्यांनी तिकडे 65 एकर वेगळा परिसर केला. सरकारने काही लोक दिंड्या तिकडे शिफ्ट केल्यामुळे थोडं सोयीस्कर झालं. आता तरुण पिढीचा सहभाग या वारीमध्ये वाढतोय, तुम्ही बघताच आहात. तसंच तरुण पत्रकारांचा सुद्धा सहभाग वाढतोय वार्तांकन करण्यासाठी विविध माध्यमांसाठी. तेव्हा या तरुण पत्रकारांना आपण काय संदेश देऊ शकाल? माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पत्रकारांना सांगतो, आकाशवाणीच्या पत्रकारांनाही मी आवाहन करेल की तुम्ही एकतरी दिवस वारी बरोबर चाला. त्याच्यात जे सुख आहे ना ते तुम्हाला कुठं मिळणार नाही. आणि म्हणून मी सांगतो की नवीन पत्रकारांनी आहे ना वारीचा एक टप्पा तरी चाला, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपण कसं राहिलं पाहिजे, जीवन जगायचं कसं, किंवा सात्विक जीवन कशाला म्हणतात याचं तुम्हाला तिथं 100% अनुभूती येते. त्यामुळे नवीन पत्रकारांनी 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर वारीत जाण्याची पहिली कल्पना की आम्हाला एकदा तरी वारी करायची आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास पूर्ण जायला पाहिजे, परंपरांचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या एका वाक्याने त्यांनी 300 वर्ष जे काही कष्ट करतायत, जी काही परंपरा टिकू नये, त्याचा भाव समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने जाऊ नये असं जर वाटत असेल तर थोडंसं विचारपूर्वक करा, लोकांशी संबंधित बोला, परंपरेच्या लोकांशी बोला, आणि बोलल्याशिवाय निगेटिव्ह बाब देऊ नये. माऊलींचा सोहळा आहे हा, संतांचा सोहळा आहे. तुम्हाला माहित नसती म्हणून ती गोष्ट नसती, तुम्हाला माहिती करून घ्या आणि मग तुम्ही ते मांडा. पत्रकार म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असायला पाहिजे. बरोबर. पण देताना कसं द्यायचं. आज आळंदीतला देहूतला माणूस जर नंदुरबारला गेला तर माणसं पाया पडतात. हा जर संतांचा भाव असेल तर त्या सोहळ्यात चालताना आपण कसं राहिलं पाहिजे, आपण काय विचार केला पाहिजे. अन्य वेळेला तुम्ही असे समजते असं म्हणून मोकळं होता. बरोबर. वारीत तसं चालत नाही. तुम्ही एक वेळेला माहिती नसलं तर देऊ नका, पण पूर्ण माहितीनिशी दिलं तर ते योग्य होईल. आणि आतापर्यंतची जी पत्रकारिता वारी वाढत चालली त्याला मेजर म्हणजे माध्यमच आहेत. माध्यमांनी सकारात्मक वारी पोहोचवली. बरोबर. की चांगलं आहे, हे रिंगण छान आहे, घोडा छान पाळला, लोक पुढच्या वर्षी ते बघायला जातात. बरोबर. आणि त्यामुळे वारीचा सोहळा वाढत चालला. पण आता परिस्थिती उलट आहे. आता मॉब हाताबाहेर जातोय असं पण दिसतंय. त्यावेळेला प्रसिद्धी माध्यमांची ही पण जबाबदारी आहे की ते कसं व्यवस्थित, त्याच्यातल्या काही जरी थोड्याफार नकारात्मक गोष्टी असल्या तरी त्या फार पुढे न आणता किंवा त्या ते कसं करता दूर करून चांगलं कसं लोकांसमोर आणता येईल, किंवा जे आहे तेच देणं. जगा आणि जगू द्या हेच संतांच्या तत्वज्ञानाचं सार होतं. आणि म्हणूनच दया, क्षमा, शांती, करुणा, प्रेम, मैत्री, परोपकार, निस्वार्थीपणा, परस्पर सहकार्य या जीवनमूल्यांचं जागरण सतत संतांनी केलं आणि अजूनही ही संत विद्यापीठं आपल्या समाजामध्ये करत आहेत. आणि म्हणूनच हे विश्वची माझे घर असं म्हणणारे श्री ज्ञानेश्वर महाराज हे या विश्व कुटुंबाच्या संकल्पनेचे प्रणेते आहेत. आणि वारी हे या विश्व कुटुंबाचं प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही. या
वारीच्या अत्यंत भावपूर्ण अशा सोहळ्याच्या सामाजिक अंगाबद्दल आपण आज 2 भागात चर्चा केली आणि त्यासाठी आपण आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आलात याबद्दल शंकरजी मी मनापासून धन्यवाद देते आपल्याला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.